मध्यंतरी मी असं ऐकलेलं, की तुला खूप मोठा आजार झालाय. तर तो आजार कोणता होता आणि त्या आजारातून कसा बाहेर पडला? मला 2023ला जी-बी-एस नावाचा आजार झालेला ओके. आणि त्यावेळेस मला असं आठवतं, की म्हणजे तो असा आजार आहे, की लाइक पॅरालाईज टाइप. अरे बापरे! हां, पॅरालाईज टाइप तो आजार असतो. त्यामध्ये माणसाचे हात-पाय काम करायचे बंद पडतात हळू-हळू. हळू तो असा आहे, की तो लाखातून एकाला असा आजार होतो आणि तो मलाच झाला. आयला. म्हणजे एक जेव्हा झाला तेव्हा असं मला वाटलं नव्हतं, की मी लिटरली मला असं वाटायचं, की मी जिम वर्कआउट करत होतो आणि वर्कआउट करता मी शोल्डर माझे कंप्लीट केले आणि अचानक माझ्या हाताची सेन्स गेले. म्हणजे जिथे मी 50 किलोचा जो एक डंबल उचलत होतो, तो मला 5 किलोचा पण उचलला. शेवटचा वर्कआउट झाला आणि जेव्हा मी एक सेट मारायला गेलो, अचानक माझे सेन्स अचानक गेले. मला समजत नव्हतं आणि मला ग्रिप गेली माझ्या हाताची. पूर्ण ग्रिपच गेली. मला काहीच पकडता येत नव्हतं. मला वाटलं काहीतरी इथे असं नस वगैरे दाबली असेल. मग मी घरी गेलो. त्यानंतर आमच्या एक फंक्शनला जाणार होतो. ते जाताना पण मला त्रास झाला, येताना पण त्रास झाला. मग आम्ही दुसऱ्या दिवशी ते काय ते न्यूरोलॉजिस्ट असतात, सॉरी फिजिओथेरपिस्ट त्यांच्याकडे गेलो. तर त्यांनी ती मशीन वगैरे लावली काहीतरी. ते बोलले 10 दिवसात होईल. ते काय मशीनने होऊन जाईल बोलले, इकडे काहीतरी दबलं गेलं असेल त्याच्यामुळे झालंय. पण तो असं होत गेलं, की मला लिटरली त्याच्यानंतर सेन्स गेले. मला गिळताना त्रास व्हायला लागला. श्वासोच्छवास घ्यायला त्रास झाला. मला बसलो की उठता येत नव्हतं. एक जिना चढता येत नव्हता. नंतर आणि त्या काळाला मग हे झालं मला 21 का 22 तारखेला आणि माझा 25 तारखेला बर्थडे होता. डॉक्टर आपले फिजिओथेरपिस्ट सांगायचे की 10 दिवसात कंप्लीट ओके होऊन जाईल. मी त्याप्रमाणे आम्ही करत गेलो आणि 25 तारखेला मला लिटरली माझं संध्याकाळी भरपूर पाहुणे येतात किंवा मंडळी मित्रमंडळी भेटायला येतात. आणि त्या दुपारी मी गेलो डॉक्टरकडे. त्यांनी पण ते परत मशीन लावली. पण लिटरली मी मी तेव्हा वेस्टला राहायचो. 4 माळ्याची बिल्डिंग होती. 4थ्या माळ्यावर आमचं घर. तिथे चढायला मला अर्धा तास लागला. अरे एक-एक स्टेप म्हणजे मला होतच नव्हतं. मला कोणतरी असं पाठून पुश करत होतं. मग मी हळू चालत होतो. पण त्या दिवशी पण मला तो खूप त्रास झाला. माझ्या मित्रमंडळींनी बघितलं. त्यांनी मग दुसऱ्या दिवशी मला लगेच अपॉइंटमेंट घेतली. बापरे! जे मी मगाशी नाव घेतलं सुजित दादा. त्यांच्या वाईफने आणि माझ्या वाईफने आणि पूनम दीदीने अपॉइंटमेंट घेतली. सकाळी डॉक्टरकडे नेताना मला अशोक आला आमचा मित्र. तो गाडी जस्ट मी तिथे उतरलो त्याच्या गाडीतून आणि हेमा वाईफ आणि मी ती मला नेत होती डॉक्टरकडे. एक फुटपाथची स्टेप असते ना, ती हं. फुटपाथची स्टेप गाडीतून उतरल्यावर आपल्याला फुटपाथ टोटल स्पोर्ट्सच्या इथे चढायला लागते. हो. तिथे चढतानाच मी असा फक्त ठेवला आणि मी डायरेक्ट जागेवर बसलो. म्हणजे मला माझ्या पायाला पण सेन्स नाही राहिलेली हळू-हळू. मग मला तिथे कसं तरी त्यांनी मग तो गाडी पार्क करायला लावल्यावर मला आणि तिकडच्या रिक्षावाल्यानी मला तिथपर्यंत नेलं डॉक्टरपर्यंत. मग तिथे गेल्यावर आम्हाला समजलं, की मॅडमने मला बघताच सांगितलं, न्यूरोलॉजी ज्या होत्या ना, की तुम्हाला जी-बी-एस नावाचा प्रकार असा दिसतोय आणि त्वरित ॲडमिट व्हा. आणि आतमध्ये गेल्यावर त्यांना पहिला माझा प्रश्न होता, की हा बरा होईल का नाही? कारण की त्यांच्या जे चेहऱ्यावरचे हावभाव होते, त्या बघून मी स्वतः पण थोडा टेन्शनमध्ये आलो, की हे आता ठीक होणार का नाही? आणि मला हॉस्पिटलमध्ये जायला तुला ॲडमिट करायला सांगितलं. हॉस्पिटलमध्ये जाताना माझ्या भरपूर मित्रमंडळींना लगेच समजलं. तर तिथे खूप गर्दी वगैरे झाली हॉस्पिटलला. हॉस्पिटलला वरती गेल्यानंतर थोडी चेकिंग वगैरे झाली. जी-बी-एसची जी टेस्ट असते ती झालं. मी जी-बी-एस पॉझिटिव्ह झालो. ओके. आणि नंतर माझ्या डोक्यात एक मेन टेन्शन, की आपण इतका मोठा पसारा केलेला आहे. ते जास्त मी पुढचा जास्त विचार करायला लागलो. ते आजार साईडला राहिला, पण इतका मोठा जो पसारा केलेला आहे त्याला कसं सांभाळायचं आता? कारण की लाइक पॅरालाइज टाइप मला असं वाटायला लागलेलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर माझे मित्रमंडळी डॉक्टरांना भेटले. त्यांनी थोडंसं आपण एक प्रेशर होता ना हॉस्पिटलमध्ये गेला तो झाला. ह्यामध्ये एक सांगतो माझ्या वाईफने खूप मोठं म्हणजे तिने जो मला साथ दिली आहे ना, तिने डोक्यात हमेशा ठेवलं की तू ओके होणार आणि डॉक्टरच सांगायचे ना वाईफला, की यांना आता हे लावायला लागेल, काय ते व्हेंटिलेटर लावायला लागेल किंवा काय लावायला लागेल. देवाच्या कृपेने मला ते झालं नाही. खरं तर 4 दिवस मी आय-सी-यूला होतो आणि 6 ते 7 दिवस नॉर्मलला होतो. त्यानंतर मला कमीत कमी 6 महिने 1 वर्ष रिकव्हर व्हायला लागलं. पण त्यामध्ये मी जर बसलो ना, असा झोपलो ना, तर मला उठवायला पण माणसं लागायची. अरे बापरे! स्वतःची पॅन्टसुद्धा मला वरती घ्यायला पण मला घरचे करून द्यायचे किंवा असा तो आजार होता. पाणी पिताना मी जे आता ग्लास घेतोय समजा, तर तो पण मला उचलता येत नव्हता. एवढी हाताची ग्रिप गेलेली. लिटरली काहीच नव्हतं. मग नंतर मी वर्कआउट करायला लागला. माझा अशोक होता, माझे काही सर होते. त्यांच्या थ्रू मी वर्कआउट 5-2.5 किलोचा डंबल पण उचलता येत नव्हता. जिथे मी 50, 60, 70, 80 वगैरे उचलतो. हळू वाढत तो जो वर्कआउट करत गेलो
आणि त्याच्यावर मी मात करते. माझ्या डोक्यात हेच होतं, की मी एवढं जे हे बनवलेलं आहे ते मला खराब नाही करायचं कारण की ह्या आजारात असं आहे, की लोकं 4-4 वर्ष पण बेडवर आहेत. अरे बापरे! असं मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. माझ्या ज्या मॅडम होत्या, ऐश्वर्या मॅडम फिजिओथेरपिस्ट होत्या. त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे माझ्या या आजारातून मला बाहेर निघताना. त्यांनी पण मला भरपूर मदत केली. त्यांनी चांगल्या प्रकारे मला मग गाईडन्स केलेलं आहे, मार्गदर्शन केलंय आणि वाईफ तर प्रत्येक जागोजागी माझ्यावर उभी होतीच त्यावेळेस आजारात पण. ती स्वतः झाशीची राणीसारखी म्हणजे माझ्या पाठीपुढे हे काय, ते काय, प्रत्येक गोष्टी ती डॉक्टरांकडे जाणं किंवा सगळ्या औषधांचा फॉलोअप घेणं, खाणं-पिणं, काय टाईम टू टाईम देणं, ते सगळं तिने केलं. त्यामुळे मी ओके झालो आणि माझ्या डोक्यात पण होतं, की मला लवकरात लवकर बरं व्हायचंय. आजार पण असाच आहे, की आपण जर डोक्यात ठेवलं, की मी आजारी आहे, तर मी आजारीच राहील. बरोबर. पण मला माहिती आहे, की मला या 15 दिवसात बाहेर निघायचं आहे. मी हळू-हळू कसं तरी करून बाहेर निघायला लागलो. 10-15 दिवस मी महिना काढला घरामध्ये. पण त्याच्यानंतर मी बोललो, "मला आता घरात बसून नाही चालणार. मला बाहेर निघावं लागेल." त्यामुळे मी बाहेर निघायला लागलो आणि हळू लोकांमध्ये जाऊन मग आपल्या डोक्यातून एक निघून जातं आणि कामामध्ये लक्ष लागल्यावर आजार पण साईडला राहतो. कामाकडे आपण पुढे लागतो. बरोबर. म्हणजे डॉक्टरांची ट्रीटमेंट प्लस तुझी एक्सरसाइज वगैरे जी तू एक्सरसाइज वगैरे केली. त्या फिजिओथेरपिस्ट होत्या आपल्या मॅडम, त्या रोज घरी यायच्या. फिजिओथेरपी आपण करायचो डेलीचे वर्कआउट असतात ते फिजिओथेरपीच्या. त्या करायचो. त्याच्यामुळे आपण लवकर आजारातून बाहेर पडलो. त्या स्वतः पण म्हणजे शॉक होते, की खूप लवकर रिकव्हरी झाली म्हणून. त्यांच्या आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्समध्ये मी एक असा माणूस होतो, की ह्या आजारामध्ये लवकरात लवकर रिकव्हर झालेला आणि 100% रिकव्हर झालेला. अच्छा. कारण की ह्याच्यामध्ये 100% रिकव्हर खूप कमी लोक होतात. पण कशामुळे होतं तो आजार? काही माहिती? त्याचं काहीच नाही अजून. तुम्ही YouTube करा किंवा Google करा, काही करा. त्याचं अजून काहीच निघालं नाही, की हा आजार कसा होतो. फक्त पावसाळ्यात जास्त होतो, असं अनुमान आहे.